सायबर गुन्हेगारीच्या सगळ्या प्रकरणांमध्ये डिजिटल अरेस्ट हा शब्द अनेकांनी अनेकदा ऐकलेला असेल, तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय ते आपण आता पहिल्यांदा जाणून घेऊया की डिजिटल अरेस्ट काय आहे, त्याच्या माध्यमातून फसवणूक नेमकी कशी होते ते आपण पाहतोय। कायदेशीर शब्द हा नाही डिजिटल अरेस्ट, तर फसवणुकीची ही एक नवी पद्धत आहे, नवीन टेक्निक असं आपण म्हणू शकतो। डिजिटल अरेस्टमध्ये भामटे एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतात। पोलीस, ईडी, सीबीआयचे अधिकारी किंवा आपण न्यायाधीश असल्याचे भामट्यांकडून भासवलं जातं। तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटली अरेस्ट केल्याचं या भामट्यांकडून भासवलं जातं किंवा सांगितलं जातं। फोन कट करू नका आणि कुणाशी संपर्क साधू नका अशी धमकी सुद्धा या भामट्यांकडून दिली जाते, एक प्रकारे भीती घातली जाते। आणि जर जामीन हवा असेल डिजिटल अरेस्टच्या सगळ्या प्रकरणामध्ये तर पैसे द्या अशी थेट मागणी या भामट्यांकडून फसवणुकीच्या प्रकरणात केली जाते। यूपीआय किंवा बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं जातं आणि अनेक जण या सगळ्या डिजिटल अरेस्टचे बळी पडतात। त्याचीच 2 प्रकरणं नाशिकमध्ये आपल्या समोर आली आहेत।